सुस्वागतम मुलांनो. उपयोजित लेखन या अंतर्गत लेखन कौशल्य आज आपण बघणार आहोत. आता या लेखन कौशल्यामध्ये विविध लेखन कौशल्यांचा अभ्यास किंवा त्यांचा प्रकार आपल्याला शिकायचा आहे. यामध्ये निबंध लेखन या अंतर्गत 3 प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. त्यापूर्वी आजचा सुविचार. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो. मुलांनो, किती मोठे व्हा किंवा अ, अतिशय मोठी पातळी तुम्ही गाठा, पण तुमच्या मनाचं समाधान हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही जरी यशस्वी झालात, कर्तृत्ववान झालात, तरीसुद्धा समाधानी तुम्ही असणं फार गरजेचं आहे. आता आपण लेखन कौशल्य याविषयी अभ्यास करूया. इयत्ता 9वीमध्ये आपण विविध लेखन कौशल्यांच्या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. निबंध लेखन म्हणजेच काय, तर विषयानुरूप केलेली विचारांची मुद्देसूद मांडणी. एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, कल्पना, भावना, स्वानुभव यांची प्रभावी शब्दात किंवा प्रभावी भाषेत मुद्देसूदपणे मांडणी करणे म्हणजे निबंध लेखन. आता निबंध लेखनामध्ये तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव असतो. तुमचे विचार तुम्ही याच्यात प्रगट करू शकता आणि म्हणूनच लिहिणाऱ्याच्या विचारांचे प्रतिबिंब याच्यामध्ये पडत असते. लेखन कौशल्याचा विकास व अभिव्यक्ती क्षमतेचा विकास हे निबंध लेखन घटकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, की यावरून तुमची भाषा, तुमचे विचार, तुम्ही केलेल्या कल्पना या तुम्ही इथे तुमच्या दिसून येतात. आणि काय आहे की 9वीमध्ये मी तुम्हाला एवढं एक्सप्लेन करण्याचं कारण हे आहे की 10वीमध्ये सुद्धा याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या निबंध लेखनासाठी 8 गुण असल्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स याच्यामध्ये मिळवता येतात. आता निबंध लेखन करताना आवश्यक कोणत्या गोष्टी आहेत ह्या लक्षात घ्या. प्रभावी भाषा तुमची असली पाहिजे. त्याच्यामध्ये की तुमची भाषा जितकी चांगली असेल तितका तुमचा निबंध हा अतिशय चांगला होतो. आता याच्यामध्ये निरीक्षण तुम्ही जेव्हा निबंध लिहिता तेव्हा तुमचं वाचन किती आहे, तुमचं निरीक्षण किती आहे आणि तुमचं त्या दृष्टीने तुम्ही लिहिलेला असतो तो निबंध विषयानुरूप. म्हणून निरीक्षण महत्त्वाचं आहे, वाचन महत्त्वाचं आहे. बहुश्रुतता म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, सर्वांगी आहे की तुम्ही सर्व प्रकारे विचार करून ती या विषयाची मांडणी केलेली आहे. शब्दसंपत्ती, वाचन तुम्ही लिहित असताना विविध शब्दांचा वापर आपण करतो, ज्याला अलंकारिक शब्द असे म्हणतो. तर इथे तुमची शब्दसंपत्ती किती आहे किंवा प्रॉपर शब्द तुम्ही तिथे लिहिला आहे की नाही हे बघितलं जातं. चिकित्सक विचार, कुठली गोष्ट तुमच्यासमोर आली, विषय तुमच्यासमोर आला, तेव्हा सर्वांगी चिकित्सक असा विचार की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, हा विचार तुमचा तिथे झालेला असला पाहिजे. कल्पना, तुम्ही इमॅजिनेशन, आता समजा सूर्य उगवलाच नाही तर किंवा मी पंतप्रधान झालो तर हे कल्पना म्हणजे जेव्हा आपण या कल्पनाप्रधान निबंधांचा विचार करतो तेव्हा तुमच्या कल्पनाची भरारी किती आहे हे इथे आम्हाला दिसणार आहे. भावना, आता पुष्कळदा की आई नसती तर किंवा एखाद्या कुटुंबाचे मनोगत आपण लिहितो किंवा झाडाचे मनोगत लिहितो, तेव्हा तुमच्या त्याविषयीच्या भावना तुम्हाला तिथे प्रकट करायच्या असतात. तेव्हा तुमच्या या भावना पण याच्यातून दिसणार आहेत. अनुभव, तुम्ही घेतलेले अनुभव याच्यामध्ये प्रसंगलेखन जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्ही घेतलेल्या अनुभवांचं तिथे तो अनुभव तुम्हाला अशा तऱ्हेने मांडायचा असतो की खरोखरच तो तुम्ही अनुभव घेतला आहे असा तुम्ही सर्वांगीण विचार तिथे केलेला असला पाहिजे. चिंतन, की याचा परिणाम काय होणार आहेत, की त्याच्यातून मी काय शिकलो हे तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे. आणि विषयानुरूप भाषा, आपण सुरुवातीलाच पाहिलं की भाषा ही जो निबंध तुम्ही निवडलेला आहे त्यानुसार तुमची भाषा असली पाहिजे. हे जरी तुम्ही एवढे मुद्दे लक्षात घेतले तर तुमचा निबंध हा अतिशय चांगला होणार आहे. आता प्रकारानुसार आपण निबंधांचा अभ्यास करणारच आहोत. पाठ्यपुस्तकातील निबंध लेखन कौशल्यांतर्गत आपण इयत्ता 9वीसाठी प्रसंगलेखन
आत्मकथन, कल्पनाप्रधान या निबंध प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. आता प्रसंगलेखन एखादा प्रसंग तुमच्यासमोर घडलेला आहे आणि तुम्हाला त्याची माहिती निबंधानुरूप द्यायची आहे. आत्मकथन म्हणजे ती व्यक्ती तुमच्याशी प्रत्यक्ष बोलते आहे हा विचार करून तुम्हाला निबंध लिहायचा आहे. कल्पनाप्रधान म्हणजे ती गोष्ट होणारच नाही आहे आणि झाली तरी तुम्ही त्याच्यातनं तुम्ही काय करणार आहात, की जसं की नदी बोलते आहे, झाड बोलते, या प्रकारचे जे निबंध आहेत त्या प्रकारांचा समावेश या प्रकारात होतो. आता आपण कल्पकता, तर्कसंगती, विचारांची सुसंगत व सुसंबद्ध मांडणी ही लेखनकलेची वैशिष्ट्ये आहेत हे तर आपण आता समजलो. पण आपण निबंध लिहितो म्हणजे विषयाच्या अनुषंगाने असलेले आपले वाचन, चिंतन, निरीक्षण, विचार व भावना यांना शब्दबद्ध करत असतो. आणि ते अनुभव आपण मुद्देसूद, आता समजा हे सगळं करायचं आहे, पण हे करत असताना महत्त्वाचं असं आहे की विचारांची साखळी तयार झाली पाहिजे, की मुद्देसूदपणे तुम्हाला मांडता आला पाहिजे. तर केव्हाही निबंध लिहिताना सुरुवातीला प्रस्तावना, मध्ये तुमचा मूळ विषय आणि शेवटी समारोप या 3 प्रकारात तुम्हाला निबंध लिहायचा असतो. तर त्यासाठी प्रत्येक अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहता यायला हवे. आपल्या शब्दातील अनुभव इतरांच्या मनाला भिडेल असा मांडता यायला हवा. आता तुमचा निबंध असा असला पाहिजे की समोर यांनी काय लिहिलं आहे, याचं मत काय हे जाणून घेण्याची इच्छा आम्हा तपासणाऱ्यांना झाली पाहिजे, की ज्याच्यामधनं असा तो उत्कंठा वाढवणारा असला पाहिजे आणि शब्दातून भाषा सौंदर्य व्यक्त व्हायला हवे. म्हणूनच वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना, अनुभव यांची प्रभावी शब्दात अभिव्यक्ती हा लेखन कौशल्य विकासाचा गाभा आहे. अभिव्यक्ती म्हणजे तुमचं ते सादरीकरण या सगळ्या गोष्टींना धरून झालं पाहिजे. निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता, कौशल्ये, अभ्यास घटक हे सर्वच निबंध प्रकारात समान असले तरी प्रत्येक निबंध प्रकाराचे स्वतःचे वेगळेपण असते. निबंध प्रकार हाताळताना ती वैशिष्ट्ये लक्षात घेणे, ती अभ्यासणे, सुयोग्य उपयोग करणे आवश्यक ठरते. तर आता आपला सगळ्यात प्रकार पहिला आहे प्रसंग लेखन. आता प्रसंग म्हणजे आता आपण मगाशीच बोललो होतो की एखादा प्रसंग तुमच्यासमोर घडलेला आहे. आता इथे अगदी त्याचं वर्णन ऐकूया, की आपण अनुभवलेली, ऐकलेली एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचार करायला प्रवृत्त करत असते. तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल असा विचार केल्यास आपण प्रसंगाचे जसे पाहिजे तसे वर्णन करू शकतो. अशा विचारांना, भावनांना संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो. त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभे राहू शकते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन लेखन कौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो. आता प्रसंगलेखन जर तुम्ही निवडत असाल निबंधामध्ये तर तुम्हाला कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आहे याचा इथे वर्णन आलेलं आहे. आता अजून पहा की प्रसंगलेखन करताना लक्षात काय घ्यायचं आहे. प्रसंगाची, घटनेची कल्पना तुम्हाला असली पाहिजे. सूक्ष्म निरीक्षण, बारीक बारीक गोष्टींचं निरीक्षण तुम्ही तुमच्या मुद्द्यातनं केलेलं दिसलं पाहिजे. भावनांची अभिव्यक्ती, भावनांना तिथे तुम्ही दाखवू शकले पाहिजे. आणि चित्रदर्शी, संवेदनशील लेखन, की जसं काही आपल्यासमोर ते चित्र जसं आहे समोर असं तुमच्या घडत आहे असं तुमच्या वर्णनातनं जाणवलं पाहिजे. तरच प्रसंगलेखन हा निबंध जास्ती म्हणजे जसा प्रभावी व्हायला पाहिजे तसा होऊ शकतो. यासाठी एक उदाहरण तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे की कारगिल दिन या बाबतीत या प्रसंगी तुम्ही उपस्थित होते याचं भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा. तर आता इथे तुमच्या भावना प्रगट झाल्या पाहिजे की हा कारगिल दिन काय आहे आणि अमर जवान मेजर रमाकांत मातृभूमीच्या सेवेत शहीद, अकोला शहराने सुपुत्र गमावला. देशकार्यासाठी शहीद मेजर रमाकांत यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे आणि कारगिल दिन आहे. तर जवानाविषयीच्या तुमच्या भावना तुमच्या या प्रसंगामध्ये आल्या पाहिजे आणि त्या प्रकर्षाने जाणवल्या पाहिजे तरच तो निबंध जास्ती प्रभावी होणार आहे. तर अशा प्रकारचे मी तुम्हाला समोर उदाहरण देतच आहे की प्रसंग लेखनासाठी कशा प्रकारचे निबंध येऊ शकतात आणि हे आपण सविस्तर जसं वारंवार याचं
आपण अभ्यास करणारच आहोत. पण आत्ता तुम्हाला मी एकेका प्रकाराचे 2-2 निबंध लिहायला देणार आहे. दुसरा प्रकार बघूया आपण. आत्मकथन. तर आत्मकथन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे: सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार. आता आत्म म्हणजे स्वतः केलेलं कथन, स्वतः केलेलं कथन. मग यामध्ये तुम्ही स्वतःचं मनोगत व्यक्त करताय, एखाद्या झाडाचं करताय, नदीचं करताय, आभाळाचं करता आहे, पुस्तकाचं करता आहे. या विविध प्रकारांचा तुम्ही इथे विचार करू शकता. त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोगिता, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करणे. फार महत्त्वाचं आहे की ती वस्तू तुम्ही स्वतःच आहात आणि तुमचा उपयोग कशाप्रकारे केला जातो याचं वर्णन तुम्हाला तिथे करायचं आहे. कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे. कल्पनाच करायची आहे, त्याच्यामुळे त्यात विविधता, त्यात विविधांगी विचार तुमचा असला पाहिजे. संपूर्ण लेखन करताना भाषा प्रथमपुरुषी एकवचनी असावी. म्हणजेच मी, मला, माझे या प्रकारची असावी, त्यांना, त्यांचे नसावी. की मी बोलतो आहे म्हणजे माझं मनोगत मी व्यक्त करतो आहे. मग मी तुम्हाला आता वारंवार हेच सांगते आहे की ते झाड असेल, पुस्तक असेल, कपाट असेल, फळा असेल, वही असेल, दप्तर असेल, तर ते तुमच्याशी स्वतः बोलताय म्हणून मी, माझे, माझा अशी भाषा तुमची असली पाहिजे. संपूर्ण लेखन करताना भाषा अशी असावी. आता इथे एक नमुना दिलेला आहे तुम्हाला. एक पाटी दिसते पहा तुम्हाला, त्याच्यामध्ये काही नियम लिहिलेला आहे. या दिलेल्या महामार्गावरील सूचना फलक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा. आता तो स्वतः बोलतो आहे म्हणून त्याच्यावर ज्या सूचना लिहिलेल्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित समजून घेणे गरजेचं आहे. थोडा वेळ देणे वाचनाला आणि नंतरच लिहायला तुमची सुरुवात झाली पाहिजे. आता हे जे मुद्दे तुम्हाला इथे दिले आहे, या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला त्या बोर्डाविषयीची माहिती लिहायची आहे, त्याविषयीचं आत्मकथन लिहायचं आहे. की तो काय म्हणतो आहे की वाहने हळू चालवा. मी तुम्हाला वारंवार, मी तिथे असतो, थोड्या थोड्या अंतराने मला लावल्या जातं आणि ते का लावल्या जातं, त्याचा उपयोग काय, त्यांच्यामुळे काय होऊ शकतं, असा सर्वांगीण विचार तुमचा लेखनामध्ये असला पाहिजे. तिसरा प्रकार कल्पनाप्रधान. कल्पनाप्रधान लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे लक्षात घेऊया मुलांनो. कल्पनाप्रधान लेखन कौशल्याचा उद्देशच कल्पना करता येणे हा आहे. मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकातच दडलेली असते. आता एखादं तुम्हाला शीर्षक दिलेलं असेल, आता इथे दिलेलं आहे भ्रमणध्वनी नसते तर. आता आपण, त्यांचं म्हणणं आहे की हेडिंगमध्येच तुम्हाला कळतं की तुम्हाला काय करायचं आहे. एकातून दुसरी कल्पना, अशी कल्पनांची साखळी लेखन कौशल्य वाढवते. कल्पना वास्तवाला धरून किंवा गमतीदार असावी. विषयासंबंधी सुचलेल्या कल्पनांचा विस्तार करावा. ज्या काही तुम्हाला कल्पना सुचतील त्याचं पॅरेग्राफ वाईज विस्तार म्हणजे तुम्हाला लेखन तिथे वाढवायचं आहे. आता खूपदा जेव्हा कल्पनाप्रधान निबंध तुमच्यासमोर येतो तेव्हा तुम्हाला असे खालीचे मुद्दे दाखवलेले आहे तसे दिलेले असतात. आता इथे उदाहरण पहा. भ्रमणध्वनी नसते तर. आमच्या काळातील अशक्य कल्पना, संपर्कात अडचणी, रोजच्या व्यवहारात व्यत्यय, उपयुक्तता, काळाची गरज, तंत्रज्ञान, सृजनशील विचार व कृतींना मारक, अतिरेकी वापराचे दुष्परिणाम. जेव्हा एखादा विषय तुमच्यासमोर येतो तेव्हा हे मुद्दे तुम्हाला दिलेले असतात. खूपदा दिलेले असतात, कधीकधी तुम्हाला स्वतःला तयार करावे लागतात. तर असा सर्वांगीण विचार पहा या मुद्द्यांमधून दिसतोय तुम्हाला की कुठली गोष्ट तुमच्यासमोर आली तर त्याचा वापर काय, त्याची उपयोगिता काय, ती गोष्टीचा जर नसती तर, किंवा आधी काय होतं, आता काय आहे, नंतर काय होणार आहे, या तिन्ही काळांचा विचार तुम्हाला तेव्हा करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण 3 प्रकार निबंध लेखनाचे पाहिले: प्रसंगलेखन, आत्मकथन, कल्पनाप्रधान निबंध. तर तुम्हाला जेव्हा निवड तुम्ही करताय तर तुम्ही या तिन्ही प्रकारांचे निबंध कुठले आलेले आहेत पेपरला याचं नीट वाचन करायचं आहे आणि जे तुम्हाला तुमच्या विचारांना तेव्हा पटतं आहे, कारण तुम्हाला लगेच निर्णय घ्यायचा आहे की आपण लेखन कशाचं करायचं आहे. तेव्हा तुम्हाला ज्याच्यामध्ये तुमचं वाचनात आलेलं असेल किंवा तुम्हाला त्या क्षणी जो निर्णय घ्यायचा आहे तो पूर्ण विचारांती घ्यायचा आहे की मी काय लिहू शकणार आहे.
नंतरच निवड करा आणि सुरुवात करा. आणि जर मुद्दे दिलेले असतील तर वारंवार मुद्द्यांचं नीट आकलन तुम्हाला होणार नाही तोपर्यंत लिखाणास सुरुवात करू नका. कारण पुष्कळदा तुमची जी विचारांची साखळी आहे ती भरकटलेली दिसते आणि पॅरेग्राफचा वापर निबंध लिहिताना अगदी अवश्य करा. विचार पडल्या, वेळ आल्या सुभाषित, वाक्प्रचार, एखादी म्हण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि सुरुवात, मधला भाग आणि समारोप अशा प्रकारचा निबंध असला पाहिजे. तर काही सरावासाठी मी निबंध तुम्हाला समोर देत आहे, ते तुम्हाला वहीत लिहायचे आहे. आणि आत्ता एवढं हे बारीक सांगण्याचं कारण हेच आहे की पुन्हा 10वीमध्ये तुमचं निबंध लेखन हे अतिशय उत्कृष्ट झाले पाहिजे आणि 8पैकी 7.5 8 मार्क तुम्हाला नक्कीच मिळाले पाहिजे, हा यामागचा हेतू आहे. धन्यवाद.